जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषदाचा सार म्हणजे गीता आहे. आणि गीतेचा अभ्यास सोडून आपण उपनिषदांचा अभ्यास करत होतो. हे थोडंसं चुकल्यासारखं वाटतं, पण उपनिषदांचा अभ्यास जो आहे त्यामुळे एक लक्षात येते आपल्याला की जे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे ते गीतेमध्ये कुठे आहे हे शोधण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. एक जिज्ञासा अभ्यासकाच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि ती जिज्ञासा होण्यासाठी किंवा नाना ग्रंथांच्या संमती असं जे समर्थ म्हणतात, ते कोणत्या ग्रंथाची संमती कोणत्या अवयवामध्ये ती प्रगट झाली आहे दासबोधामध्ये, हे समजण्यासाठी सगळा अभ्यास करावा लागतो. पण ज्याला काही कोणाला दुसऱ्याला सांगायचं नाही, स्वतःचा अभ्यास करायचा, त्याला काही एवढं सगळं वाचायची गरज नाही. पण इतरांना सांगायचं असेल तर सगळ्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. कारण कोण केव्हा काय प्रश्न विचारेल माहीत नाही. आणि त्याचं उत्तर जर समर्थ सांगतात आपल्याला, की उत्तर द्यायला उशीर झाला तर वक्ता योग्य नाही, आणि आठवेल ते गावे हे मूर्खपणा, हे पण सांगितलं समर्थ. मग आता उत्तर देताना जे मनात आलं ते सांगून टाकलं आणि मोकळं झालं असं होत नाही. पण ते उत्तरसुद्धा योग्य पाहिजे. आणि जेव्हा अशा दोन्ही वक्ता आणि श्रोता एकत्र येतात तेव्हा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं म्हणतात. आता या उपनिषदामध्ये आपण काल शांतीपाठाचा अभ्यास केला. या उपनिषदाचा शांतीपाठ. ओम आप्यायन्तु ममंगानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रम् अथो बलम इंद्रियाणि च सर्वाणि. सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां. मामा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. या उपनिषदाच्या शांतीपाठामध्ये उपनिषद हा शब्द दोनदा आला आहे. आणि पुन्हा आता पुढे आपले जे मंत्र आहेत 34 मंत्र आहेत त्यामध्ये सुद्धा उपनिषद शब्द आलेला आहे. इतर जे उपनिषद आहेत त्यामध्ये उपनिषद शब्द एकदाही आलेला नाही. हे याचं वैशिष्ट्य या उपनिषदाचं. केन छांदोग्य आणि मैत्राणी उपनिषद जे आहेत त्यामध्ये हाच शांतिमंत्र तिन्ही ठिकाणी वापरलेला आहे. सामवेदाचं मूळ शाखा असणारे सामवेदाचा हे उपनिषद आहे. याला ब्राह्मणोपनिषद म्हणतो, केनोपनिषद म्हणतो, तळवकार उपनिषद असं पण म्हणतात. आता काल जे आपण पाहिलं इथे आप्यायन्तु शब्द आहे. आप्यायन्तु याचा अर्थ काय, की आमचं जे बल आहे ते पुष्टी हो. माझ्या ठिकाणी जी शक्ती आहे ती वर्धमान हो, ती वाढीस लागो. आणि मुळामध्ये याचं जे नाव आहे केनोपनिषद, हे नाव कसं आलं
आणि त्या केन शब्दावरून काही थोड्याशा 2-4 गोष्टी आपण मुळामध्ये पाहणार आहोत. कारण हे लक्षात राहिलं तर मग आप्यायंतू म्हणजे काय वर्धमान हो, हे जे आहे ते आपल्याला सहजपणे समजेल. संस्कृतमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यासाठी 3 प्रश्नार्थक शब्द आहेत. कहा, का आणि किम. किम म्हणजे नपुंसकलिंगी, का म्हणजे स्त्रीलिंगी आणि कहा म्हणजे पुल्लिंगी. आता या सगळ्यांमध्ये तृतीया विभक्ती जी आहे की कशाने, अहम चमसेन भोजनम करोमी, म्हणजे मी चमच्याने भोजन करतो. म्हणजे केन भोजनम करोमी, करोती असा प्रश्न असेल तर चमसेन, त्याला म्हणतं तृतीया विभक्ती. तृतीया म्हणजे करण आहे. करण म्हणजे ज्या गोष्टींनी क्रिया केल्या जाते, क्रिया करण्यामध्ये ज्याची मदत होते त्याला करण असं म्हणतात. तर आता इथे 2 ठिकाणी पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये केन शब्द आहे. केन काभ्याम कैही, केन काभ्याम कैही, म्हणून या उपनिषदाची सुरुवात केनपासून झाल्यामुळे या ठिकाणी जो शब्द आलेला केनोपनिषद. आता या केन शब्दाचा अर्थ थोडासा आपण पाहूया आणि मग पहिल्या श्लोकाकडे आपण वळूया. काल आपण पहिला श्लोक फक्त वाचला होता. आता केन म्हणजे काय, तृतीया विभक्ती करणकारक. आता केन किम वर्धते, कशामुळे कशाचं वर्धन होतं किंवा ते काय वाढीस लागतं, हे कशामुळे, त्याबद्दल एक 5-7-10 वाक्य आहेत. एकूण 25 वाक्य आहेत. त्यापैकी आपण महत्त्वाचे 2-4 वाक्य पाहणार आहोत. किम, केन किम वर्धते, कशामुळे कशाची काय म्हणतं पुष्टी होते, वर्धते. एक तर काय, सुवचनेन मैत्री, म्हणजे चांगले शब्द आपण जर बोललो तर त्यामुळे आपली मैत्री वाढते. सुवचनेन मैत्री, केन किम वर्धते, सुवचनेन मैत्री. नंतर दानेन कीर्ती, आपली कीर्ती वाढायची असेल तर आपण दान दिलं पाहिजे. आपल्याजवळ जे असेल ते दिलं पाहिजे. आणि सगळ्यात चांगलं दान म्हणजे ज्ञानदान आहे, जे दिल्याने वाढतं आणि पुण्यसुद्धा पदरी येतं. नंतर सत्येन धर्म, सत्याचा मार्ग असेल तर आपण धर्म स्वतः आचरणामध्ये आणतो असं म्हणता येतं. तो धर्म आचरण आणण्यासाठी मार्ग आपला सत्याचा असला पाहिजे. करण काय पाहिजे, सत्य पाहिजे. नंतर दुर्वचनेन कलह, केन किम वर्धते, आता वर्धते म्हणजे कलहसुद्धा वाढत जातो. कशामुळे, दुर्वचनेनं, मी कोणाशी जर अपशब्द बोललो तर ते पण मला अपशब्द बोलतील आणि आमच्या दोघांचं संभाषण जे ऐकतील ते सुद्धा त्यामध्ये, जसं अग्नीमध्ये काही आहुती दिले की तो अग्नी जसा भडकतो तसं ते भांडण अजून वाढीस लागेल. म्हणून दुर्वचनेनं कलहा, आणि असं झालं नाही पाहिजे. पुढे दिलेलं आहे अशौचेन दारिद्र्यम. शौचेन म्हणजे शुद्धता, पवित्रता. आता पवित्रता असेल नसेल तर काय होतं, दारिद्र्य वाढतं. आता कशाची पवित्रता, आपल्या दृष्टीने आपण पूजेला बसलेलो आहोत त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपण परमेश्वराला वाहणार आहोत त्या शुद्ध पाहिजेत. बाहेरनं फुलं आणली, विकत आणली, भविष्यकाळामध्ये लिहिलेलं आहे की आपण लावलेल्या झाडाचं जे फूल असेल ते सगळ्यात शुद्ध आहे. पण ते जर नसेल तर मग विकत आणावंच लागतं आपल्याला. आता त्याला शुद्ध करायचं म्हणजे त्यावर जलप्रोक्षण केलं पाहिजे. आता जलप्रोक्षण केलं तर त्यामध्ये शुद्धता येते. आणि अशुद्ध म्हणजे जसं आहे तसंच व्हायलं तर काय होतं, दरिद्र्यम. म्हणून ज्या ज्या वस्तू आपल्या पूजेमध्ये, अनुष्ठानामध्ये आपण वापरतो त्या सगळ्या शुद्ध असल्याच पाहिजे. अशौचेन दारिद्र्यम. त्याच्यानंतर असंतोषेण तृष्णाहा, म्हणजे तृष्णा म्हणजे काय, तहान. आता आपण जेवढं आपल्याजवळ आहे, आपण जे पोटात घेतलेलं आहे त्यामधून आपल्याला समाधान झालं तर मग पुन्हा अजून आपल्याला मिळावं ही इच्छा राहणार नाही. बहुता आणता घ्यावे मुष्टी एक आहे, जे समर्थ म्हणतात ते याच कारणाने. कारण असंतोषेन तृष्णाहा, ही तृष्णा अजून वाढत जाते जर आपल्यामध्ये समाधान नसेल तर. म्हणून समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे. साधू संतांच्या संगतीमध्ये असेल तर समाधान खरं प्राप्त होणार आहे. पण ते जर आपल्याला संग तसा मिळालं नाही तर मग काय होतं, नीच संगेन दुःशीलता. नीच संग, नीच व्यक्तीचा संग असेल तर दुःशीलता. शीलता म्हणजे आपलं पावित्र्य असेल ते सगळं नष्ट होतं. आणि विनयेन गुणाः, आपले गुण, आपल्यातले गुण जर वाढायचे असतील
तर विनय नम्रता ही आपल्याकडे असली पाहिजे. असे बरेच शब्द दिलेले आहेत. अपथ्येन रोगः, सोपं आहे. म्हणजे रोग आपला वाढत गेला कशामुळे? अपथ्येन. आणि पथ्य न करी सर्वदा तो एक मूर्ख. म्हणजे सगळीकडे लक्षात घ्या, समर्थांच्या शिवाय आपला विचार पुढे जाऊ शकत नाही. अशी अवस्था येणं म्हणजे मग समर्थ भक्त आपल्या नावापुढे लिहिलं तर आपण ती जबाबदारी पार पाडत आहोत असं लक्षात घ्यायचं. आणि मग त्यामुळे आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यामध्ये लक्षात आलं पाहिजे, अरे हा कोणातरी संतांचा अनुग्रहित आहे, कोणातरी संतांचा विशेष अभ्यास करणारा आहे. नाही तर संतांची पार्श्वभूमी मागे आहे, पण आपल्याकडून आचरण मात्र योग्य होत नाही. असं झालं. मग आता पुन्हा काय? उद्यमेन श्रीही. उद्यमेन म्हणजे जो उद्योगी आहे, जो नेहमी कर्मामध्ये लिप्त असतो, जो नेहमी काही ना काही उद्योग करत असतो, उद्यमेन ही सिद्धंती. आपण जर काही केलं नाही तर काय आपोआप सिंहाच्या मुखामध्ये काही घास येऊन पडत नाही. त्या हरिण स्वतःहून येत नाही, मला खा बा असं म्हणून. पण त्या हरणाला खाण्यासाठी किंवा त्या पशुपक्ष्यावर जिवंत राहण्यासाठी त्या सिंहाला स्वतः काहीतरी धडपड करावी लागते. म्हणून या ठिकाणी म्हटलं उद्यमेन श्रीही. आणि क्षमया तपहा. जो तपस्वी आहे त्याचं तप कशाने वाढेल? तर क्षमया. जो तो इतरांना क्षमा करत जाईल तो त्याचं तप वाढत जाते. अशा प्रकारे ही सगळी वाक्य आपल्याला काय सांगतात की केन किम वर्धते. आता हे केन उपनिषद जे आहे त्यामध्ये केन शब्द असल्यामुळे कशाने काय होतं? किसके द्वारा म्हणजे कोणामुळे, किससे आणि किस कारण से, हे 3 शब्द महत्त्वाचे आहेत. केन कारणेनं, कोणत्या कारणाने, केन मार्गेनं, कोणत्या मार्गाने गेलं की भगवंताची प्राप्ती आहे, हे सगळं सांगण्यासाठी ही सगळे उपनिषद किंबहुना आपले सगळे ग्रंथ आहेत. आता आपण पहिल्या पाठाकडे वळत आहोत, पहिल्या मंत्राकडे वळत आहोत. तो मंत्र आपण म्हणूया आणि मग त्याचं विवेचन आपण जसं जमेल तसं थोडक्यामध्ये पाहूया. आता यामध्ये जे 4 खंड आहेत, 1, 2, 3, 4 खंड या उपनिषदामध्ये आहेत आणि एकूण मंत्र 34 आहेत. त्यामधल्या पहिल्या आणि दुसऱ्या खंडामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणजे शिष्य गुरुच्या पायाशी बसून त्या ठिकाणी परिप्रश्नेन सेवया, त्यांनी प्रश्न विचारले आणि आपल्या शिष्याचा हेतू शुद्ध आहे, तो पवित्र हेतूने हे सगळे प्रश्न विचारत आहे. प्रश्न विचारण्याचे पण 2-4 प्रकार असतात. समोरच्या त्या वक्त्याला येतं की नाही हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारतात आणि दुसरे असतात ते आमचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष आहे आणि बोलता बोलता मध्येच त्याला ते थांबवतात, तुम्ही जे बोललात ते चुकीचं आहे असं. आता दासबोधाकडे वळलं की मग ते म्हणतात वक्ते असे खोदू नये, वक्ता असेल तर त्याला मध्येच थांबवून तू चुकीचं आहे असंही म्हणू नये, त्यांचं पूर्ण ऐकून घ्यावं. त्यांचं संपलं की मग आपल्याला जे प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारावे. याच उपनिषदांमध्ये एक प्रश्नोपनिषदसुद्धा आहे, वेगळं आहे, खूप छान आहे ते सुद्धा आपलं जमलं तर आपण ते घेणार आहोत. प्रश्नोपनिषद अनेक प्रश्न आहेत शिष्याने विचारलेले, पण त्यामधले प्रमुख प्रश्न 6 शिष्याने विचारले आणि सद्गुरू पिप्पलाद ऋषी यांनी त्या 6 प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यातून हे प्रश्नोपनिषद निर्माण झालं. आता या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे, आता केन शब्दाचा अर्थ लक्षात आला आपल्याला. आता शिष्य गुरूंना आता विनंती करतात, प्रश्न विचारतात. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः, केनेशितां वाच इमां वदन्ति चक्षुश्रोत्र क उ देवो युनक्तु. क आणि उ वेगवेगळे शब्द, क उ देवो युनक्तु. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः. आता केन शब्द अनेक ठिकाणी येणार आहे. उपनिषदाचं नावच केनोपनिषद असल्यामुळे आणि हे एकच उपनिषद आहे ज्यामध्ये उपनिषद शब्द अनेक वेळेस आलेला आहे. केनेशितं पतति प्रेषितं मनः. केन म्हणजे कोणाच्या द्वारे, ईशितं म्हणजे कोणाच्या द्वारे स्फूर्ती घेऊन आपलं मन प्रेरित होतं. म्हणजे कोणामुळे आपलं मन संचालित होतं, मन कार्य करण्यास तयार होतं, हे कोणामुळे? मग तिथे हा पहिला प्रश्न. यामध्ये 4 प्रश्न आहेत. आता दुसरा प्रश्न जो आहे, केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः. आता प्राण आहे,
आपण म्हणतो महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, आणि तो प्राण गेला की मग तयासीचं मडे म्हणती. तो प्राण आहे तोपर्यंत सगळे व्यवहार आहे, तो प्राण आहे तोपर्यंत जग आहे, तो प्राण आहे तोपर्यंत मी माझे आहे, तो प्राण आहे तोपर्यंत राग लोभ आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्या वाईट गोष्टीसुद्धा ज्या मीच निर्माण केल्या आहे त्याचा संग मला माझ्या अंगामध्ये माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्या सगळ्यांचा संग आहे. मना संग हा सर्व संघाचे तोडी, मना संग हा सर्व संघाचे जोडी. आता कोणत्या संघामध्ये मी राहावं ते मी ठरवलं पाहिजे, आणि ते ठरवण्यासाठी भगवंतानी मला बुद्धी दिली आणि विवेकसुद्धा दिला. आता ही बुद्धी कशी वापरायची हे मला त्या विवेकानेच समजलं पाहिजे. तो विवेक माझ्या ठिकाणी असला पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. आता तिसरं जो आहे, केन इशिताम वाच मिमाम वदंती. केन इशिताम, इशिताम म्हणजे क्रियाशील जेव्हा होतं माणूस तेव्हा वाणी बोलते. म्हणजे एखादी घटना आपल्यासमोर झाली आणि तिकडे आपलं लक्ष असलं, म्हणजे घटना अनेक होत असतात पण आपलं लक्ष नसलं तर त्याचा प्रभाव आपल्या मनावर पडत नाही. लहान मुलाला आई दोनदा हाक मारते, तीनदा हाक मारते, त्याचं लक्षच नसतं. तो समोरच असतो, त्याच्या कानावरसुद्धा पडतो, कानाने तो ऐकतोसुद्धा, पण त्याचं मन जोपर्यंत त्या इंद्रियाशी एकरूप होत नाही तोपर्यंत ती घटना घडत नाही. म्हणजे आपण म्हणतो की माझ्यासमोरच होतं, मी वाचत होतो, पण ते काय वाचत होतं हेच माझ्या लक्षात आलं नाही. असं जेव्हा होतं तेव्हा मन आपलं त्या इंद्रियाशी एकरूप झालेलं नसतं. केने शिताम वाच इमाम वदंती. आणि चौथं दिलेलं आहे, चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्तू. चक्षु आणि श्रोत्र कौ देवो युनक्तू म्हणजे कोणत्या देवाने, युनक्ती म्हणजे की त्या इंद्रियांना कोणी प्रेरणा दिली, कोणामुळे ते इंद्रिय काम करत आहेत. म्हणजे कोणाच्या ऑर्डरमुळे तुम्ही हे आमच्या घरावर येऊन, ते काय म्हणतात, एखादी ऑर्डर असेल तर घरावर येऊन ते चिकटवून देतात त्या दारावर. आता हे कोणाच्या प्रेरणेमुळे कोणी हे ऑर्डर पाठवली. तसं कोणत्या देवाने कोणासाठी, चक्षु म्हणजे आपल्या डोळ्यांना आणि इंद्रिय म्हणजे श्रोत्रम कर्णेंद्रियाला, या दोघांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं. कोणाच्या आदेशाने हे होत आहेत, कोणाच्या आदेशाने कान हे ऐकत आहेत. भद्रम कर्णय भी शृणुयाम देवा. आता माझ्या कानाने काय ऐकावं, भद्रम जे चांगलं आहे तेच मी ऐकलं पाहिजे. लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल साईड्स. बऱ्याचदा मी याचा वापर करतो, मला आवडतं ते. आणि त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून भवांस जर्नल हे जे डॉक्टर के.एम. मुन्शी यांचं जर्नल आहे, जर्नल म्हणजे एखादं मासिक आहे, पाक्षिक आहे, त्याच्यामधलं हे ब्रीदवाक्य आहे. काय हे, आणि ऋग्वेदामधलं आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात, चांगल्या गोष्टीच आमच्या कानावर पडाव्यात. आता ह्या चक्षु आणि श्रोत्रम, कानावर चांगल्या गोष्टी पडाव्यात आणि माझ्या डोळ्यांनी सुद्धा चांगल्या गोष्टी पाहाव्यात. पण त्या पाहण्याची प्रेरणा माझ्या डोळ्यांना कोण देतं, ते ऐकण्याची प्रेरणा माझ्याकडे कोण देतं. म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये जिथे आपलं लक्ष, म्हणजे आता 4 माणसं बोलत आहेत, आता ते सगळे जे बोलत आहेत ते कानावर पडतं, पण त्याच्यामध्ये आपल्या नावाचा उच्चार झाला की आपलं मन तिकडे ओढल्या जातं. कारण आता माझा उच्चार का झाला, ते सगळे भांडत आहेत आणि त्याच्यामध्ये माझं नाव आलं. म्हणजे याचा अर्थ त्यापैकी कोणीतरी त्या भांडणामध्ये, ती माझ्या प्रेरणेने ते भांडणं होत आहे असं आहे. असं झाल्याबरोबर आपलं मन लगेच तिकडे लक्ष जातं. म्हणजे इतका गोंधळ असेल तरी ते आपल्याला बरोबर ऐकू येतं. स्टेशनवर खूप गोंधळ असतो, पण आपली गाडी येण्याची जेव्हा अनाउन्समेंट होते तेव्हा आपलं लक्ष त्याकडे जातं. आणि मग एवढा गोंधळ होता तरी माझं लक्ष नव्हतं आणि म्हणून माझी गाडी निघून गेली, असं कधीही होत नाही. आता चक्षु आणि श्रोत्रम याबद्दल अजून 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगू आपण. की डोळे आहेत, दिवसभर अभ्यास केला, दिवसभर वाचन केलं. आता मी म्हणजे माझं मन काही डोळ्यांना सांगत नाही की बाबा आता इतकं तू 4 तास वाचन केलं, तू थकला असेल, आता पुढचं वाचन कानांना करू दे. असं होत नाही, कारण प्रत्येक इंद्रियाचं कार्य जे आहे ते ठरवून दिलेलं आहे. आता हे कार्य कोणी ठरवून दिलं, कोणाच्या आदेशाने ते इंद्रिय ते कार्य करतात. अशा प्रकारे हा उपनिषदातला पहिला मंत्र आहे की केनेशितम पतती प्रेषितम मनः. पतती म्हणजे
खरा अर्थ पतती याचा अर्थ पडणे. वृक्षात फलम पतती, झाडावरून फळ खाली पडतं. पतती म्हणजे हे काय म्हणतात त्याला, वृक्षात म्हणजे ते आपादान आहे, म्हणजे एका गोष्टीपासून ते वेगळं होत आहे. आता माझं मन, माझे विचार एखाद्या गोष्टी जर एकरूप होत असतील, तिकडे धाव घेत असतील, तर ते कशामुळे धाव घेतात? पतती प्रेषितम मनः, म्हणजे त्याकडे माझं मन का प्रेरित होतं आणि कोणामुळे प्रेरित होतं, असा या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. की माझं मन त्या विषयांमध्ये का पडतं, की या पंचविषयामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि जे जे समोर आहे त्या सगळ्यांमध्ये माझं मन का तिकडे प्रयुक्त होतं. मी जर एकाग्रतेने बसलो असेल तरीसुद्धा माझं मन चारी ठिकाणी भरकटत राहतं. हे कशामुळे? केने ईशितम पतती प्रेषितम मनः. आता हे मनाबद्दल म्हटलं. मग म्हणतात केन प्राणः प्रथमं प्रैतियुक्तः. प्रैती म्हणजे प्रेरणा देतं, की प्रथमं प्रैती, माझ्या या शरीरामध्ये, माझ्या या देहामध्ये पहिल्यांदा प्राणाचा संचार कोणी केला? म्हणजे मूळ प्रश्न आहे बा. आपल्याला कोणाला पडत नाही, कारण आपल्याला ते लहान मुलं जेव्हा जन्माला येतं ना, त्यांनी हालचाल केली की आपल्याला सगळ्यांना आनंद होतो, घरच्या सगळ्यांना, अरे वा छान छान. कारण काय? आणि त्यांनी हालचाल नाही केली तर आपण सगळे काळजीत पडतो. आता ज्यावेळेस ते मूल रडायला सुरुवात करतं तेव्हा सगळ्या नातेवाईकांना आनंद होतो. आता ही सुरुवात आहे. मूल रडायला सुरुवात करतं, नातेवाईकांना आनंद होतो. आता तेच मूल मोठं झालं, त्याने देह ठेवला, तो जेव्हा जातो तेव्हा बाकीचे रडतात, आणि हा मात्र आता प्रेत्यभिगच्छती, त्याला आपण प्रेत म्हणतो. आता प्रेत याचा अर्थ काय? जो गतिमान होतो त्याला प्रेत. गतिमान होणं म्हणजे प्रेत. आता गतिमान कसा होत होतो? या लोकातून दुसऱ्या लोकामध्ये त्याची गती, तो वेगाने त्या दुसऱ्या लोकांमध्ये जातो. मग ते लोक जे आहे कोणतेही असो, आपण पाहिलं 14 भुवन, 14 लोक, या 14 लोकांमध्ये मागच्या पूर्वकर्मानुसार त्याला ती गती मिळत जाते. मग या ठिकाणी केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः, मग माझ्यामध्ये जो प्राण आहे, ज्या प्राणाचा संचार झालेला आहे. मग आता हे प्राणाचे पुन्हा 5 प्रकार: प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि व्यान. आता यामध्ये जो प्राण आहे, मुखी नासिके असे जे प्राण, आलं पुन्हा दासबोध, की मुखी नासिके, मुखाने आणि नासिकाने, या 2 इंद्रियांनी प्राण, आपण त्याचा संचार माझ्या शरीरामध्ये होतो. आता हे तर एकच झालं, प्राण झालं. आता जे 4 राहिले, मग ते 4 या शरीरामध्ये कुठे कुठे असतात, हे सगळं खूप छान प्रकारे विवेचन आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 17व्या दशकामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग आता माझ्यामध्ये पहिल्यांदा प्राणाचा संचार कोणी केला? आता हा प्रश्न जो केनोपनिषदामध्ये उच्चारलेला आहे, हाच प्रश्न तिकडे परीक्षित राजाला पडला होता. कारण ते ब्रह्मास्त्र जे आहे ते त्या गर्भाला जाळायसाठी आलेलं होतं, आणि त्याने गर्भामध्ये प्रवेशसुद्धा केला. पण त्या ठिकाणी भगवंताने त्यांना वाचवलं. भगवंताने आत प्रवेश केला आणि आपल्या त्या चक्राने त्या गर्भाच्या 4ही बाजूने भगवंत फिरत राहिले, आणि ज्यामुळे त्या काय म्हणतो आपण त्याला, अश्वत्थाम्याचं जे अस्त्र होतं त्याचा परिणाम काही झाला नाही. आणि मग त्या ब्रह्मास्त्राचा म्हणजे तो जीव जो अजून जन्माला पण आला नाही, या जगामध्ये तो अजून बाहेर पण नाही पडला, पण आईच्या गर्भात असताना त्याला प्रश्न पडला की माझ्या भोवती हे फिरणारे कोण आहे? आणि मग जे भगवंत त्या द्वारकेकडे जायला निघाले होते रथामध्ये बसून, त्यांना त्या उत्तरेने पळत येऊन त्यांना थांबवलं आणि स्तुती केली, आणि त्याप्रमाणे भगवंत थांबले. मग हे जे आहे परीक्षिती म्हणजे म्हणजे परितः म्हणजे 4ही बाजूनी, परितः, अभितः, हे सगळे संस्कृतमधले शब्द आहेत. परितः म्हणून परिसर शब्द आहे. मग माझ्या भोवती फिरणारं हे कोण होतं आणि त्याची माझी भेट कशी होईल, असा मनामध्ये प्रश्न त्या परीक्षित राजाला आला.
आणि त्या क्षणापासून परीक्षेचा जन्म झाला तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी त्यांच्या ठिकाणी ती तळमळ होती. केन प्राण प्रथमं प्रेतियुक्ता. आता ही प्रेरणा त्या गर्भातल्या जीवाला कोणी दिली? आता आपल्याबद्दल जर म्हटलं तर दासबोधात लिहिलं आहे, जोपर्यंत मातेच्या गर्भात आहे तोपर्यंत म्हणतो की मला देवा इथून मला सोडवा, कारण काय या सगळ्या चिखलामध्ये मी अडकलेलो आहे आणि इथून मला सोडवल्यानंतर मी मात्र तुमचंच नाव घेईन, तुमचंच भजन करेल असं सांगितलं. सहा अहम तो मीच आहे. आणि मग जेव्हा बाहेर आले, जेव्हा जन्म झाला, मग तेव्हा कहा म्हणजे कोण म्हणलं असं? मी तर म्हणलोच नाही. म्हणजे इथून सुरुवात होती. म्हणजे भगवंताचं अस्तित्वच नाही इथून सुरुवात होती. आणि इकडे भगवंताने ज्याने माझं रक्षण केलं तो कोण आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होती. आता ही जिज्ञासा निर्माण होणं किंवा आपल्याच मनाच्या विचाराने भगवंतच नाही असं म्हणणं हे दोन टोकं आहेत. आणि मग या दोघांमध्ये जो प्राण आहे त्याचा संचार कोण करतं, त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता तिसरा प्रश्न पहा. केने इशिताम वाच इमाम वदंती. केने इशिताम म्हणजे कोणामुळे हा क्रियाशील होतो की ज्यामुळे मला वाणी माझी बोलण्यासाठी प्रवृत्त होते. या वाणीला कोण सांगतं? आता तू बोललं पाहिजे. आता बोलताना समर्थांच्या सगळे आपण जर पाहिलं तर कर्कश आहे, कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्यय असे ते तरी मग बोलावे ते काय निमित्त, वाईट बोलावे ते काय निमित्त. आता हे जर माहीत असेल, आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुता सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. म्हणजे अशा ग्रंथाचं वाचन, अशा ग्रंथाचा आधार आणि वेळेवर त्याचे आठवण हे सगळं गणपती आणि सरस्वतीची कृपा आहे. ते वाचन करणं आणि ते जे वाचलं ते मला समजणं हे गणपतीची कृपा आहे. आणि मग वेळेवर तिची आठवण होणं ही सरस्वतीची कृपा आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये या मोबाईलमध्ये या सगळ्या संगणकाच्या भाषेमध्ये दोन प्रकारच्या मेमरीज असतात. एक रॅम मेमरी आणि एक रोम मेमरी, RAM आणि ROM. RAM म्हणजे रीड ॲक्सेस मेमरी आणि दुसरी रोम म्हटलं की रोम म्हणजे ती मेमरी बदलत जाते. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आठवतात त्या एका ठिकाणी साठलेल्या असतात, त्यापैकी कोणती बाहेर काढायची हे ठरवणं आणि नंतर त्यापैकी जी मला पाहिजे ती बाहेर आली पाहिजे आणि तिची मला आठवण झाली पाहिजे. रॅम आणि रोम मेमरी अशा दोन मेमरी असतात. तसंच आपल्या सगळ्या पूर्वसुकृतानुसार जे जे आपलं कर्म फलित व्हायची वेळ झाली की लगेच त्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं. मग तो साधू पुरुष असेल तर तो सुद्धा एखाद्या शापाला तो निमंत्रण देतो. परीक्षित राजाला सुद्धा शाप मिळाला, ते सुद्धा त्याचं कारण तेच आहे. तहान लागली, भूक लागली, दिवसभर त्या वनामध्ये मृगयेसाठी फिरत होते, तेव्हा त्यांना तहान भूक लागल्यामुळे त्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि मग तिथे मग तो शाप मिळाला. पण त्या शापाचं सुद्धा फलित काय की श्रीमद भागवताच्या श्रवणाने परीक्षित राजा मुक्त झालेले आहेत. आता केनेशिताम वाचमिमाम वदंती आणि नंतर म्हणतात चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती. चक्षु आणि श्रोत्र. आता माझे कान आणि माझे डोळे हे कोणाच्यामुळे म्हणजे कोण त्यांना सांगतं की हे तिकडे तुम्ही लक्ष द्या आणि ते पहा, हे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आता हे मी विठोबाचे मुख पाहावं का मी नको त्या गोष्टी त्या TV वर पाहाव्यात, हे याचं जे बॅलन्स आहे ते विवेक जो आहे तो विवेक भगवंताने आपल्याला दिला आहे आणि त्या विवेकाचा वापर करणं हे आमचं काम आहे. आणि ते न करता जर आपण करत बसलो तर आपण या विषयामध्येच अडकणार आहोत. आणि म्हणून केने शिताम वाचमिमाम वदंती चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती. म्हणजे कोणत्या देवाच्या आदेशाने हे सगळे आपले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि मनसुद्धा हे सगळं काम करत आहेत, असा प्रश्न या ठिकाणी शिष्याने विचारलेला आहे. आता गुरु जे आहेत ते आता याचं उत्तर देतात. तो दुसरा मंत्र आहे.
पहिल्या मंत्राचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. आता ह्या गोष्टी अशा आहेत की त्या जितक्या वाचल्या, जितक्यांदा वाचल्या आणि मनामध्ये साठवल्या, त्याचं चिंतन केलं, तितका माणूस त्यामध्ये काय म्हणतो, गहरे पाणी पैठ. गहरे पाणी पैठ म्हणजे खोल जोवर आपण चिंतन करत नाही तोपर्यंत त्याच्यातला गहन अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात येत नाही. वरवर वाचन केलं तर काही होत नाही, पण असं अनेक वेळास वाचन केलं त्यामुळे 20 दशकं दोन्हीचे समास साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषाविशेष कळू लागे. पहिल्यांदा दाजोबा वाचला तेव्हा काहीच समजत नव्हतं, पहिल्यांदा गुरुचरित्र वाचलं तेव्हा काहीच समजत नव्हतं. आता जेव्हा इतकी पारायणं झाली तेव्हा मग वाचताना लक्षात की अरे ह्या गोष्टी तर आपण कितीदा वाचल्यात, पण माझ्या हे लक्षात का नाही आलं. पण माझ्या बुद्धीच्या, माझ्या मनाच्या हे लक्षात आणून देण्याचं काम कोण करतं, हाच केनोपनिषदाचा विषय आहे. आणि मग या ठिकाणी कोणती देवता हे सगळं घडवून आणते. आता सगळ्या देवता म्हणजे काय, देवता जरी वेगळ्या असल्या तरी शेवटी एकच देव आहे आणि तो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, परमेश्वर आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या मंत्रामध्ये सद्गुरू जे आहे त्या 4 प्रश्नांचं उत्तर देतात. ते उत्तर आपण आज थोडक्यात पाहूया, उरले तर पुन्हा पुढच्या वेळेस पाहूया. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो वाच सौ प्राणस्य प्राणः चक्षुर्चक्षुर इति मुच्य धीराः प्रेत्यास्मान लोकान अमृता भवन्ति. श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणजे जे श्रोत्र, जे कान, त्याला कोण प्रेरणा देतं, कानाला प्रेरणा. ते कानाने ऐकावं हे कोणामुळे होतं, त्या कानाचा जो कान आहे त्याच्यामुळे होतं. आता कानाचा कान म्हणजे काय हे समजणं अवघड आहे, म्हणून सर्वेंद्रियाचे करुणी कान. आता अवधान ऐकली दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली पहिलीच ओळी आहे. आता अवधान ऐकली दीजे म्हणजे जोपर्यंत मन, अवधान लक्षपूर्वक त्या इंद्रियाचं कामाकडे लक्ष देत नाही तोपर्यंत त्या इंद्रियाने ग्रहण केलेलं काय आहे हे माझ्या लक्षात येत नाही. आपण म्हणतो हो मी ऐकलं सगळं पण माझं मन ठिकाणावर नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय, कानाने सगळं ऐकलं पण मन त्या गोष्टीचे एकरूप न झाल्यामुळे जे ऐकलं ते मला श्रवण करता आलं नाही. म्हणून श्रवणभेदेनं धुंदकारीचा जे गोकर्णाने जे भागवत सप्ताह केला तेव्हा पहिल्या सप्ताहामध्ये फक्त एकच तो प्रेतयोनीला गेला, धुंदकारी मुक्त झाला. गोकर्णाने लगेच प्रश्न विचारला आहे, अत्र बहवः श्रोत्राः सन्ति. इथे एवढे सगळे श्रोते आहेत पण त्यांना मुक्त करण्यासाठी तुम्ही फक्त एकच विमान आणलं आणि एकालाच मुक्त केलं, मग बाकीच्यांना मुक्त का नाही केलं, असा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणतात श्रवणभेदेनं, आपल्या श्रवणामधला जो भेद आहे त्या भेदामुळे. आता आपण याच गोष्टीचा विस्तार जर केला तर आपल्या लक्षात येतील की सावता माळ्यांचं उदाहरण घ्या. ते आपल्या मळ्यामध्ये आहे, अगदी अरणभेंडी, पंढरपुरापासून खूप जवळ. आणि एवढं जवळ असूनसुद्धा एकदाही पंढरपूरला गेले नाहीत. कारण काय, जे जे कर्म मी करत आहे त्या कर्माच्या ठिकाणी भगवंत आहे, कर्म येशू बजावा, याचं हे उदाहरण आहे. आणि मग कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजे जे काय मी या ठिकाणी पेरत आहे, जे काही या ठिकाणी उगवत आहे त्याची निगा मी घेत आहे, त्या सगळ्या ठिकाणी मला तोच पंढरपुराचा पांडुरंग माझ्या डोळ्यांना दिसत आहे. आता ही पातळी आपल्या मनाची असेल तर सावतामाळे होता येतं, आणि ही पातळी माझ्या मनाची नसेल तर मग कष्ट करीत होईल. मग तो शेतात जाईल, पेरेल, उगवेल, नाही उगवेल तर मग लगेच अर्ज करेल, आम्हाला काहीतरी हे द्या, शासनाने दिलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जे आहे ते कशामुळे, कारण नुसतं शेतामध्ये आपण बिया टाकल्या, रोवणी केली आणि निगे विणं सर्वही गेले, त्याची निगा न नाही राखली
तर मग चांगलं पीक येईल कसं? आणि ते येण्यासाठी माझं त्या ठिकाणी 24 तास लक्ष पाहिजे. आता हे जसं मन जसं आहे ते तसंच आहे. श्रोत्रस्य श्रोतम मनसो यद वाचो हो वाच उ प्राणस्य प्राणः. आता हे श्रोत्र जे आहे, जे त्याचा कान कोण आहे, या समस्त जगताचं परमकारण कोण आहे? जे काय आहे, एखादं भांडं पडलं, आता ते कोणामुळे पडलं? कोपऱ्यावर ठेवलं असेल म्हणून पडलं असेल, किंवा कोणीतरी मांजर आली असेल म्हणून पडलं असेल. अशा अनेक तर्क आपल्याला करता येतात. पण ज्या घटना घडतात त्या घटनेच्या मागे कोणाची प्रेरणा आहे, तिथपर्यंत आपला विचार केला तर समर्थ म्हणतात तसे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगम, आणि म्हणून 2 शब्द त्या ठिकाणी आहेत की पिंड ब्रह्मांड संहार आणि ब्रह्मांड पिंड उभार. पहा, लक्षात आलं का? पिंड ब्रह्मांड संहार म्हणजे पिंड आहे, जीव आहे, आणि जीवापासून त्या ब्रह्मापर्यंत जाण्याची जी सोय आहे त्याच्यासाठी एक एक आपण नाश करत गेलो तर आपण तिथपर्यंत जाऊन पोचतो. आता दुसरीकडे ते ब्रह्म आहे आणि त्यापासून हे सगळं जग निर्माण व्हायचं. आता ते सगळं उभारणी आहे. म्हणजे उभारणी आणि संहारणी हे जे आहे, याचं सतत चिंतन होत गेलं की मग क्षर आणि अक्षर हे 2 वेगळे आहेत हे लक्षात येतं. नित्य काय अनित्य काय हे लक्षात येतं. म्हणून सारासारे विचार, नित्य अनित्य विचार हे जे आहेत सगळे शब्द, विवेक आणि अविवेक जे आहे, हे जे आहे ते हळूहळू आपल्या लक्षात येतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं या सगळ्या जगताचं परमकारण काय, ते परमकारण जे आहे त्याचा विचार जो करतो, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न विचारला. आणि शिष्य जे आहेत त्यांच्या शिष्यांना गुरु आता उत्तर देत आहे. श्रोत्रस्य श्रोतम मनसो मनो यद वाचो वाच सौ प्राणस्य प्राण. आता प्राणाचा प्राण कोण आहे, वाणीची वाणी कोण आहे, कानाचा कान कोण आहे, याचा विचार करायचा. आता गुरु जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक तर स्पष्टपणे उत्तर देतात आणि इतक्या स्पष्टपणे देतात की तो शिष्य जो आहे तो निशंक होतो. आता निशंक झाला म्हणजे आता त्याच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं पूर्णपणे निराकरण झालं. आता मला काही कुठलाही प्रश्न नाही. दुसरीकडे एक असे असतात जे आपल्या शिष्याला शिकवतात आणि मग ते इच्छा करतात की आता ज्या शिष्याला मी शिकवलं तो जर खराच शहाणा झाला माझ्यासारखा तर तो मला विचारणार नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी काहीतरी कमतरता ठेवायचं, आपल्याकडे काहीतरी ठेवून घ्यायचं आणि मग त्याला द्यायचं सगळं. पण प्रत्येक वेळेस त्याची अडचण झाली की तो माझ्याकडे आला पाहिजे, म्हणजे आपला बिझनेस चालला पाहिजे. थोडक्यामध्ये आजच्या कलियुगामध्ये असे पण गुरु असतात, असे पण शिष्य असतात. आणि हे सगळं लक्षात घेऊन आपल्या शिष्यांना सद्गुरू आता शब्द, आता गुरु शब्द नाही वापरला, सद्गुरू शब्द वापरला. सद्गुरू काय करतात, आपल्या शिष्यांना आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागी. आता आपल्यासारखं करण्यासाठी त्याच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं निरसन एका क्षणामध्ये करणं. काय गुरुचा तो वरद हस्त त्यांना लाभला, परीस आपणाईसे करीना सुवर्ण लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. आता असं जेव्हा होईल तेव्हा श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनो यद वाचो वाच सौ प्राणस प्राण. चक्षुर अचक्षुर अतिमुच्च धीरा. आता मुच्च याचा अर्थ काय की या सगळ्यांपासून सोडवणूक. मुच्चंते सर्व किलबिषही, म्हणजे सगळे आपल्या ठिकाणी असणारं किलबिष, आत्तापर्यंत जे पाप आहे ते, त्यापासून आपल्या इथे सुटका, ते सगळ्याचा नाश होणं कशामुळे होतं ते, जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जाऊ तेव्हा. आता इथे अतिमुच्च धीरा, जे धीर पुरुष आहेत. आता धीर शब्दाचा अर्थ पण दिला आहे, धीराहा प्रज्ञावंताहा. आता धीराहा बुद्धिवंताहा असं नाही म्हटलेलं, कारण बुद्धी हा एक स्तर आहे, प्रज्ञा हा एक स्तर आहे. 3-4 जे स्तर आहेत बुद्धीचे. प्रगल्भ अशी बुद्धी म्हणजे प्रज्ञावान. प्रज्ञावान लभते ज्ञानम. जो प्रज्ञावान आहे त्यालाच हे परमार्थाचं ज्ञान लाभणार आहे. इतर जे आहेत ते फक्त ते शिष्यच आहेत, ते फक्त डिग्री घेतात. पण डिग्री घेतल्यानंतर त्यांना
एक ॲप्लिकेशनसुद्धा नीट लिहिता येत नाही, असे अनेक असतात पहा. म्हणजे मी शब्दसुद्धा ऱ्हस्व दिलेलासुद्धा ओळखीचे आहेत आमच्या. आणि आता जे मी शब्द हा दीर्घच असतो हे ज्याला समजलं नाही, मग त्याची कोणतीही डिग्री असेल तर काय फरक पडतो? काहीच फरक नाही पडत. म्हणजे आपण जे वाचतो ते लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग अतिमुच्च धीराः, म्हणजे धीर पुरुष जो आहे, धीर म्हणजे प्रज्ञावंत आहे, धीराः प्रज्ञावंताः, दोन्ही एकवचन आहे. धीराः अनेकवचन, प्रज्ञावंताः हे सुद्धा अनेकवचन. असं जो असेल त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे या मंत्रामध्ये? प्रेत्यास्मान लोकात अमृता भवती. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेत ज्यामधनं प्राण निघून गेलेला आहे, प्रेत आहे. प्राण याचा अर्थ प्र अण. प्राण शब्दाचा मध्ये दोन शब्द आहेत, प्रा आणि अण. आता प्रा हे त्याला लागलेला उपसर्ग आहे आणि अण आहे. आता अण याचा अर्थ जो गतिमान होतो तो. आता प्राण, त्याचा प्राण निघून गेला आपण म्हणतो सहजपणे, पण आता जो तो आत्तापर्यंत या मर्त्य लोकामध्ये होता त्याने आता गती धारण केलेली आहे. आता ती गती कोणती आहे ते त्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे. सद्गती आहे का अधोगती आहे? सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग आत्तापर्यंतचं वर्तन जे आहे त्याचा सगळा हिशेब, त्याचं सगळं बॅलन्स शीट आणि ते सगळं जेव्हा टॅली होईल तेव्हा मग त्याला पुढची गती मिळणार आहे. तोपर्यंत तो भरकटच राहतो, तो भटकत राहतो. आणि मग त्याचं जे फळ आहे ते त्याला मिळालं म्हणजे मग त्याला पुढचं शरीर प्राप्त होतं आणि तोपर्यंत तो भटकत राहतो. याचा अर्थ प्रेत्य म्हणजे तो वेगवान. म्हणजे प्राण शब्द जे आहे, प्राण याचा अर्थ प्रेतियुक्त हा. आता ज्यांनी हे जाणलं धीराः, आणि मग गीतेमध्ये सुद्धा धीराः तत्र न, काय एक शब्द आहे, धीराः तत्र न, धीर जो आहे तो म्हणजे जे सुखदुःख जे असेल त्यामध्ये धीराः तत्र न मुह्यते. त्या धीर जो पुरुष आहे तो त्याच्या मोहामध्ये पडत नाही, तो मोहित होत नाही, तो अशा गोष्टींकडे आकर्षित होत नाही. आणि मग प्रेत्यास्मान लोकात अमृता भवंती. आणि ते प्रेत योनीला गेल्यानंतर म्हणजे हे शरीर सोडून गेल्यानंतर त्याचा जो देह आहे, आता तो देहसुद्धा दोन प्रकारचे असतात. एक काय त्याला म्हणतात देवशरीर आणि दुसरं जे आहे ते नाही भोगणारं. एक शरीर पूर्व पाप जे आहे ते भोगतं आणि दुसरं जे आहे पूर्व पुण्य आहे ते भोगतं. असे दोन शरीर प्राप्त होतात. आणि मग इथे म्हणतात की असा जो आहे जो धीर आहे, ज्याने हे सगळं जाणून घेतलेलं आहे की या वाणी कोण आहे, म्हणजे वाणीला कोण प्रेरणा देतं, या कर्णाला कोण प्रेरणा देतं, या प्राणाला कोणामुळे हे सगळं प्राणाचा संचार होतो, या डोळ्यांना पाहण्याचं सामर्थ्य कोण देतं. डोळे पाहतात हे ठीक आहे, पण त्यांना पाहण्याचं सामर्थ्य कोण देतं. अशा प्रकारे जो विचार करतो आणि मग या लोकांमधून दुसऱ्या लोकांमध्ये त्याला गती प्राप्त होते, तो अमृता भवंती. तो यानंतर अमृता म्हणजे आता या मर्त्य लोकामध्ये तो कधीही येत नाही, पुन्हा त्याला जन्ममरण नाही. अमृता भवंती, तो अमृत तत्वाला प्राप्त होतो. अशा प्रकारे हे दोन मंत्र जे आहेत, ओम केनैषितं पतति प्रेषितं मनः, केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः, केनैषितां वाचम्यां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति. आणि दुसरा मंत्र, श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचोह वाचः स उ प्राणस्य प्राणः, चक्षुरतीर अतिमुच्चधीराः प्रेत्यास्मान लोकात अमृता भवंती. मग त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. कोणाला? जो धीर आहे त्याला प्राप्ती होते. अशा प्रकारे आता प्रश्न काय विचारले, 4 प्रश्न. ते प्रश्न खरं म्हणजे स्पष्ट होते. आता गुरु जे आहेत ते जे सांगतात ते आता वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की ते हे नाही असं एक सांगण्याची पद्धत आहे आणि मग ते हे आहे असे सांगण्याची पद्धत आहे. पण हे परब्रह्म असं आहे की ते त्याचा निर्देश करता येत नाही. अनिर्देशम अजम, त्याला जन्म नाही. मग आता तो कसा आहे असं विचारलं, तो कसा दिसतो असं विचारलं, त्याचं उत्तरसुद्धा देता येत नाही. हे सुद्धा याच उपनिषदामध्ये पुढे दिलेलं आहे.
त्याचं रूप त्या वाणीने ते सांगता येत नाही. त्यानंतर मला समजलं असेल तर ते मला कसं समजलं हे मी दुसऱ्यांना सांगू शकत नाही. जसं मी एखादी भाषा शिकलो तर मला ती दुसऱ्याला ती भाषा मला शिकवता येते, हे सोपं आहे. पण ज्याचा अनुभव मी घेतला तो मला पुन्हा तो अनुभव दुसऱ्याला मला सांगता येत नाही. त्यासाठी त्याला त्याची पात्रता तशी केली पाहिजे, तरच त्याला तो अनुभव येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे म्हणतात अमृता भवंती, म्हणून त्या अमृतत्वाला प्राप्त होतं. आणि तसं शिष्य म्हणतात तुम्हालासुद्धा ते अमृतत्व प्राप्त होवो. अशा प्रकारे या श्लोकातला या केनोपनिषदामधले 2 मंत्र जे आहे प्रथम खंडामधले ते आपण पाहिले. दुसरा मंत्रसुद्धा आपला वाचून झाला. आता तिसरा मंत्र जो आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपण तो पाहू. त्याचं फक्त मी वाचन करतो या ठिकाणी. म्हणजे मन, प्राण आणि इंद्रिय या तिघांना प्रेरक कोण आहे, तो ब्रह्म कसा आहे ते सांगतात या प्रकारे. आता गुरु सांगतात की जिज्ञासा पाहिली शिष्याच्या ठिकाणी आणि गुरु म्हणतात न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती नो मनो न विद्मो न विजानीमो यथे तत् अनुशिष्यात अन्य देव तद्विदिता अथो अविदात दधी इति शुश्रूषम पूर्वेषां ये नस्तद्वय याच चक्षुरे. असा हा तिसरा मंत्र आहे. तिसरा मंत्र थोडासा मोठा आहे इतरांच्या मानाने. इतर ठिकाणी फक्त 2च त्याचे चरण आहेत, इथे जरा थोडासा मंत्र मोठा आहे. आता याचा विचार आणि चौथ्याचा विचार आपण पुढच्या वेळेस करू. या ठिकाणी आपण थांबूया मला वाटतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघु श्री जय श्रीराम जय श्रीराम.